आपल्या महाराष्ट्राकडे पाहिलं तर सर्वत्र जास्त तापमानाचा लाल आणि पिवळा रंग दिसतोय। संपूर्ण एप्रिल मधल्या रात्रीच्या किमान तापमानाचा अंदाज देणारा हा देशाचा नकाशा पहा। लाल रंगाच्या भागात रात्रीचं किमान तापमान सरासरीच्या पुढे राहण्याची शक्यता जास्त आहे। पिवळ्या रंगाच्या भागातही तापमान सरासरी पुढेच राहू शकतं। आपल्या महाराष्ट्राकडे पाहिलं तर सर्वत्र जास्त तापमानाचा लाल आणि पिवळा रंग दिसतोय, त्यामुळं रात्रीचा उकाडा महाराष्ट्रात सगळ्याच जिल्ह्यात जास्त राहणार आहे। पण त्यातल्या त्यात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण, पश्चिम विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पूर्व भागातही रात्रीचा उकाडा जास्त राहण्याची शक्यता आहे। एक नेहमी लक्षात ठेवा, संध्याकाळनंतरही ढगाळ स्थिती राहिली की रात्री उकाडा वाढत जातो। त्याचं साधं कारण लक्षात घ्या, दिवसभर जमिनीत किंवा त्यालगत निर्माण झालेली उष्णता संध्याकाळी वातावरणात वर जात असते। ती वातावरणात निघून गेली की रात्री जमिनीलगतचं तापमान कमी होतं, त्यामुळे रात्री उकाडा जाणवत नाही। पण संध्याकाळनंतरही आकाश ढगाळ राहिलं तर जमिनीतील उष्णता वातावरणात निघून जाण्यास ढगांमुळे अडथळा निर्माण होतो, त्यामुळे रात्री जमिनीलगतचं तापमान आपोआपच वाढतं। त्यातूनच रात्रीचा उकाडाही वाढतो। एप्रिलमध्ये महाराष्ट्रात ही स्थिती बहुतांश वेळेला असणार आहे, त्यामुळेच रात्रीचा उकाडा वाढेल असा अंदाज देण्यात आलाय।